हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की सोमवारी मिड कॅप निफ्टी कुठे जाऊ शकतं आणि मी स्वतः काय ट्रेड करणार. पण त्याआधी अगर तुम्हाला मी माझी फ्रायडेची पोझिशन दाखवेन. शुक्रवारी मी बँक निफ्टीमध्ये एंट्री घेतली, जसं मी तुम्हाला सांगितलं तसं. तर मी माझी एंट्री कुठे घेतली ते सांगतो. कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की पहिले 5 मिनिटची रेड कॅन्डल बनली तर मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतं. आणि मी माझी जी सवय मी अर्ली एंट्री घेतो, खूप लवकर एंट्री घेतो. 9:15 की 9:16च्या आसपासच मी एंट्री घेऊन टाकतो. त्यामुळे मला खूप वेळा प्रॉफिट पण होतो आणि लॉस पण होतो. ठीक आहे. त्याच्यामुळे पण तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत एक 5 मिनिटाची पहिली रेड कॅन्डल जोपर्यंत क्लोज नाही होत आहे आणि त्याचा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत एंट्री घेऊ नका. तशाप्रमाणे तुम्ही बघितलं तर तुम्हाला तर एंट्री मिळालीच नाही आहे. ओके. पण मी एंट्री घेतल्यामुळे माझा एक छोटासा एस एल गेला. अगर तुम्ही राईट साईडला बघत असाल तर मला 500 रुपयाचा लॉस झाला आहे. मी 51,000 रुपयाचा कॉल सेल केलेला, कारण बऱ्यापैकी मी जसं सांगितलं की डाऊन साईडला अगर मार्केट ओपन होईल तर कदाचित डाऊन साईडला जाऊ शकतं. म्हणून मी थोडं इन द मनीमध्ये 51,000चा कॉल सेल केलेला ह्या साईडच्या आसपासचा, कारण प्रीमियम चांगले मिळत होते थोडे. त्यामुळे मग मी काय केलं, मी पहिल्याच एंट्री घेतली आणि ऑलमोस्ट काही मिनटांमध्येच माझा तो एस एल गेला. आणि मी त्याच्यानंतर मी परत एंट्री नाही घेतली. मग सेकंड एंट्री माझी या लेवलच्या आसपास होती. 5 मिनिटाची जी ग्रीन कॅन्डल दिसतं त्याचा लो ब्रेक केला असता मग सेकंड एंट्री मी ह्या लेवलला घेतली असती. कारण मी पहिली एंट्री अगर माझी लवकर घेतली नाही त्याच्यामध्ये एस एल गेला तर मी सेकंड एंट्रीसाठी 5 मिनिटाची कॅन्डलवरती ट्रान्सफर होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे आणि माझा तिकडे एस एल गेला आणि ते 66 रुपये प्रॉफिट दिसतं. ते फक्त आणि फक्त हेजिंग आहे, जेणेकरून मला थोडा फंड कमी लागेल. आणि मी एकच लॉट मारला. मी जसं सांगितलं की बँक निफ्टीमध्ये अगर मार्केट खाली जात असेल तर मी एक लॉट घेईन आणि वरती जात असेल तर मी 2 लॉट पी सेल करेन. पण माझा लेवल ब्रेक करेपर्यंत. पण त्याने मार्केटने गॅपडाऊन ओपन केलं आणि एका झोनमध्ये राहिलं मार्केट. म्हणजे पूर्णपणे तसं बघायला गेलं तर ट्रेंडी मार्केट मिळालं नाही. तर आता आपण बघू शकतो की मिड कॅप निफ्टी सोमवारी कुठे जाऊ शकतं आणि मी स्वतः काय ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला तिकडे आता एक ग्रीन लाईन दिसत असेल आणि एक रेड लाईन दिसत असेल. तर समजा मार्केट गॅप ओपन झालं आणि अगर वरती जाऊन अगर हा लेवल ब्रेक करतो आहे ना आणि 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज करतो आहे ना तर आणि त्याचा हाय ब्रेक केला तर मी वरच्या साईडला जाईन. मी मॅक्झिमम 2 लॉट पी सेल करीन. ओके. मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन आणि 1:2चा टार्गेट झाल्यावरती मी माझा एस एलला सर्व कॉस्ट टू कॉस्ट करेन. ठीक आहे. पण ह्या ग्रीन कॅन्डलच्या वरती मार्केट क्लोज व्हायला पाहिजे किंवा एक वीक राहिला तरी चालेल. आता समजा इकडे मार्केट असं झालं, ही ग्रीन कॅन्डल आहे आणि त्याचा फक्त विक्सवरती आहे आणि त्याची बॉडी खाली आहे. पण अगर त्याचा हाय पण ब्रेक केला तरी मी एंट्री घेऊ शकतो. ओके. मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन आणि 2 लॉट उद्या पी सेल करेन. त्याचप्रमाणे मी जसं सांगतो मी फुल क्वांटिटी माझे 2 ते 3 लॉट असतात. तर मी आता समजा फॉर एक्झाम्पल आता मी 2 लॉट पी माझी फुल क्वांटिटी आहे. तर अगर मी उद्या डाऊन साईडला पण फुल क्वांटिटी मारणार आहे. ठीक आहे. मी कुठे मार्केट गेलं तर उद्या मी फुल क्वांटिटी मारू शकतो, आय मीन सोमवारी. आणि डाऊन साईडला समजा हा लेवल ब्रेक करतो आहे फ्लॅट ओपन होऊन 5 मिनिटाची रेड कॅन्डल बनत असेल ह्या खाली तर आणि त्याचा लो ब्रेक केला तर मार्केट खाली जाऊ शकतो. तेव्हा पण 2 लॉट कॉल सेल करीन. मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन आणि 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला की मी माझा एस एलला सर्व कॉस्ट टू कॉस्ट करेन. आणि अजून 2 सिनारिओ बनू शकतात की मार्केट एक गॅप डाऊन ओपन झालं तर सेम पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल किंवा ग्रीन कॅन्डल बँक निफ्टीमध्ये जशी बनवली तशी आणि त्याचा लो ब्रेक केला तर मी डाऊन साईडला जाणार. आणि मोठा गॅपअप झाला ह्या लेवलच्या वरती का गॅपअप ओपन होतं आहे तर पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघणार. ग्रीन कॅन्डल बनली तर वेल अँड गुड. तर मी सरळ 2 लॉट पी सेल करीन. ओके. आणि समजा एक पहिलीच अगर 5 मिनिटाची रेड कॅन्डल बनली आणि त्याचा हाय ब्रेक केला ना तर ह्या सिनियरमध्ये थोडं असं असू शकतं की मार्केट वरती पण जाऊ शकतं आणि साईडवेज पण जाऊ शकतं. त्यामुळे मी रेड कॅन्डल पहिली बनली आणि त्याचा हाय ब्रेक केला तर मी मॅक्झिमम 1 लॉट पी सेल करीन. ठीक आहे. क्लिअर आहे. इथून डायरेक्ट ब्रेक करत आहे 5 मिनिटाची तर इकडे 2 लॉट पी सेल करेन. रेड कॅन्डल बनवून अगर त्याचा हाय ब्रेक करत असेल तर मी एकच लॉट पी सेल करेन. आणि डायरेक्ट ग्रीन कॅन्डल बनवली त्याचा हाय ब्रेक केला तर समजून येतं की मार्केट बऱ्यापैकी ट्रेंड येऊ शकतं. उद्या पण अपसाईडला पण ट्रेंड येऊ शकतं, उद्या डाऊन साईडला पण ट्रेंड येऊ शकतं. ठीक आहे. एवढं क्लिअर ठेवा. आणि अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करू शकता, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.